तिथं माझ्या हात झाली तेव्हा ताई साहेब श्याम देऊ तिथं भस्म करणार होती राव मला. पण सगळ्या देवाने विनंती केली मा याला इथं भस्म करतील पण इंद्रजिताच्या ताब्यात आणून द्या. इंद्रजिताला कोण मारील त्याला मारायचा तुझा आहे. आपली सावली टाकली सावलीची सीता दृष्टी केली आणि आपल्या अग्नीत मला ठेवून गेली. त्याला 14 वर्षाचा दिला हरी वगैरे आजी होत्या त्या आजी पालन केलं लक्ष्मणानं महात्म्यानं हातावर रंगून केलं. त्याला मारलं हे म्हणजे तुझे उपकार बोला. बोलता येईल इतके उपकार झाले उपकार करून सांगू मी काय म्हणून पायावर डोकं ठेवणं एवढं राम नामांकित याच्यामुळे औषध दर्शन झालं. खाली आणले पार्वताच्या पायथ्याला उतरले एका शिळेवर त्या ठिकाणी चूर्ण केल्या आणि रस केलेला 2 वेळात राहिले. काय झालं का महाराज बोबू का सांगा राहू दे चला. तरुणी प्रथम तळी औषध तुला गेल्या शिळी रस घेऊन तत्काळी शक्ती ओतला रस घालिता सत्वर सावध नव्हे ती सोमित्र रसायन तयार केलं तुर काही कोणी असते तर चला लक्ष्मण टाकलेलं आहे. औषध टाकलं सगळं रसायन करून व्यवस्थित टाकलं पण गुण आला नाही. लक्ष्मण उठले नाही. डॉक्टर हपकले का तर गडबड केली बरं का डॉक्टरने थोडी आपली नाही गडबड सगळं भाजी बिघडली कशी पर्वत चाललंय की हे नाही ते नाही म्हणायला नाव ठेवायला जागा नाही. आता म्हणू काय पण मॅच वाट लावलं त्याला तू औषधी आण म्या उठवतो त्याने त्याचं काम केलं. आता माझं काम होईना गेलं. काय झालं पाणी कुठं मुरलंय. पाणी मुरल्याची गलती होत नसते. चला सूर्यवाणी कथा स्वामी रघुनाथ ऐकता वलगला पर्वत आणला मजानं काम झालं नाही काय करू बोला. औषधी संभार सगळा अंगे पिळणी आवईला गाई गंगवतीला तोरता झाला प्रयत्न म्हणजे फोल ठरला त्याचं तयार केलं रसायन पूर्ण वनस्पती कुठून वय केलं. साधा वैद्य नव्हतं ते राजवैद्य होता. राजाचे पेशंट डॉक्टर जातात म्हणून म्हणले काय चुकले कुठे बोला. तरी वैद्य कलटी झाले शास्त्रावर रचने शिष्टाचारात उचल आले काय झाले बदल कळे नाही रसायन चुकले धातूची अंतर नाही पाणीले नाही अनुपान चुकले नाही चालले क्रियेची प्रमाण तपासून बघितलं डॉक्टर काही वेळा ऑपरेशन करते सगळं करते त्याचे नातेवाईक विचारतात साहेब कस काय आई बाबा आमच्या तर्फे केल्या आता पुढे देवाची मर्जी म्हणजे देवाकडे धावाला ठेवलं बोला. माझे सेवा युलंदनी जो भक्ता माझी चुडामणी बोलता झाला हसोनी सुशेन लक्षणी इतकं चुकलाय ते कळालं संताला मात्र अरे येडे म्हणले आम्हाला वेळ व्हायला मोठे माणसं म्हणून आधीच उठवायला गेली. त्याला माहित नाही काय सगळ्या जगताचा जगत चालक परमात्मा यायचं काम होतं मूर्खायचं काय औषधी आणून देवाच्या हाती झाली 84 लक्ष एवढीच गेले बोंबलत झालं जातात. औषधी भारत शक्ती झाली पुन्हा ती आता तुझ्या तेच काय झाले आई शेलक राजा पुन्हा प्रार्थून याला पुन्हा घ्यावे त्याला तिथं मागवलं काय झालं निघाला नाही वर काय निघण्याच्या आधीच प्रकाश पडला की नाही थोड्या वेळात निघणारच आता. पण ते परमात्मा आल्यामुळे त्याच्यात औषधीतलं जे पॉवर्स होत ते पॉवर्स व्होल्टेज औषधीतलं ओढून घेतलं परमात्मा तिथं गेलं. लाईट तयार झाले सगळे झाले पण त्याला आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाले. प्रत्यक्ष अभिमानी गणपती आम्ही वैद्य चिकित्सक शेण मात्रे
प्रतीती ते देख जाऊ लाख राजी और मेघ पेण्याची देख गाडी रे. तू अभिमान सोड. त्यानं डॉक्टर लोक सहसा मानणार देवाला, मानत ना ते वैज्ञानिक. त्याला वैज्ञानिक म्हणलं, वैज्ञानिक चिकित्सक. देव कुठं आहे, निसर्ग आहे, तेव्हा सगळे. आता झाली चूक बाबा, म्हटलं बोलण्यात चुकलं, मला क्षमा करा. पण माणसं आपली चूक नाही, मदत खरं म्हणाय बघते. बोला. सिद्धाशी सिद्धी लावत अभिमान उठला जिता तरी घे दिले तत्वता कष्ट व्रताची सोशिले सर्व दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या प्रल्हादा नाम समृता सर्वदा दुःख वादा छेदिली. बघा अभिमान होते सिद्ध लोक, योगी, अनुभव, सिद्ध, साध अभिमान होते. अभिमान झालं की सिद्धीला पिशी येणं होते. वृत्ती सिद्धी म्हणजे अवघड उपाधी गवत्या परमांती सगळ्या काही भानगडी वाटतात. म्हणून म्हणले आता तू जाय, अभिमान सोड, शरण जाय, तीर्थ घेत ना. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे 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 कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सुख करता वाचा विघ्नाची पूर्वे पूर्वादे आदी सर्वांनी दुःखाची दुराची गंभीर केवळ मुक्ताबाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र मान श्रवण मात्र मान कामना पूर्ती. जय देव गुरुवारी कुमारा चंद्राचे मोठे कुंकुम केसरा ये ललिता मुकुट सोबत रुंदी नुपुरे कामना पूर्ती. जय देव बोल दुर्गांबर भगवान वंदना सरस्वती बोल दिलेला दास रामाचा पाये दतना संकष्टी भावावे निर्वाणे रक्षावे सुरवंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने सर्वमात्रे मानवरा मूर्ती. जय देव जय नवतो पवित्रा ब्रह्मांडी माळा विषयगंटिका श्रीरंगी लावण्य सुंदर मस्तकी माळा ते दुनिया वाहे तुळा. जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती वारू भगवंत वारू तुझ पुरगौरा. जय देव भोला भोला नहीं विश्व ऐसा शोभे उमाला. जय देव जय शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वारू भगवंत वारू तुझ पुरगौरा. जय देव जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ एकनाथ नमस्कार वेद शास्त्राचे दूध संसार दुःखनाशी महामंत्राचे बीज आरती एकनाथ महाराजा मूर्ती
ब्रह्म तुपासी आले म्हणून ज्ञानेश्वरी चरणी मस्तक ठेविले आदी तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविला सच्चिदानंद मूर्ती पाय सगळ्यांवर हात करा. हा बाजू कोणाकडे? हा 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 तू करायचं सगळं. आता विश्वात्मके देवे तो शोनी बद जाए पताये दान है खाची अंकटे दूध वंचिल तो दिला पाणी दाता पायी सदा किंबहुना सर्व सुखी मजी ज्वादी पुरुकी अखंडिता ओम शांती 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 वासुदेव हरी. ऐका, महाप्रसाद झालेला आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. महिला मंडळ उठल्याच्या नंतर इथे सगळ्या पैशावर इथे जाता संत नाही, इथेही पंगत बसा. महाप्रसाद तयार आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. देणगी देणार येते नाही, सूचना येते आहे. साईराज कुटवार वर्ताळा 100 रुपये. श्रीराज विठ्ठल भगनूर 100 रुपये. सुनील अनिल शेळगाव 100 रुपये. गर्दी करू नका. झाल्यावर सगळ्यांना तुझ्याकडे कृपा देण्यात येणार आहे. कुणीही घराकडे जाण्याची गरज नाही. काय करू नये. दरवर्षी स्वयंजगाची विनंती आपल्याला प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. कुणी गडबड करू नये. कोणी नारळासाठी पुढे जाऊ देऊ नये. हरिभक्त पण आहे बाबू महाराज पारोसबाई आटकळी 50 रुपये. रुपाली शिंदे खोकलेगाव 100 रुपये. सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की कोणी महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. वाडेकऱ्याला विनंती करण्यात येते की लागेल सुरुवात करा. भलाई 100 रुपये. अरे ते म्युझिक कोण लावले म्युझिक